नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 18 एप्रिलचा प्रोमो आजच रिलीज झालाय। चला तर मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो। इथे बघा, नंदिनी आई होणार आणि जीवा बाबा होणार ही बातमी कळल्यामुळे खरंच जीवा खूप हॅप्पी आहे आणि त्यावेळेस पार्थ त्याला मिठीत घेतो आणि म्हणतो आता खुश ना। मग त्यावेळेस बघा जीवा म्हणतो की हो खरंच खूप खुश आहे। आणि प्रेक्षकांनो याच वेळेस बघा काव्यासुद्धा नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि त्यावेळेस इथे मानिनी साखर घेऊन येते। त्यावेळेस म्हणते की चला तोंड गोड करा, आज थोडीशी साखर चालेल असं म्हणून ती प्रत्येकाच्या हातावर थोडी थोडी साखर ठेवते। आणि त्यावेळेस प्रेक्षकांनो इथे मालिनी म्हणते की हे देवा, माझ्या दोन्हीही सुनांची डिलेवरी उत्तमपणे पार पडू दे रे बाबा असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणतो की या म्हातारीला तर धीरच निघवत नाही रे बाबा, अजून गुड न्यूज यायची, आत्ता कुठं सर्व काही सॉर्ट आऊट झाले, अजून गुड न्यूज यायची बाकी आहे असं म्हटल्यानंतर बघा लगेचच इथे मालिनी म्हणती काय रे, तुला पण घाई लागलेली नाही का रे मेल्या असं म्हणून म्हणते किती खुश झाले ग बाई ते असं म्हटल्यावर बघा इथे नंदिनीला मानिनी म्हणते की काय रडत बसलीयस, ए इकडे असं म्हणून तिला जवळ घेते। आणि त्यावेळेस बघा जीवा म्हणतो की काय तिचंच एकटीचं कौतुक, माझं काही नाही का। मग त्यावेळेस लगेच मानिनी त्यालाही जवळ घेते आणि दोघांनाही जवळ घेऊन म्हणते की दोघेही असेच खुश राहा। आता प्रेक्षकांनो इकडे काव्या बघा स्वतःच एकटी विचार करत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझी आणि ताईची दोघींची डिलेवरी एकत्रच येईल का। आणि यावेळेस ती म्हणते की मला माझा कॉन्फिडन्स का वाढत नाही आहे आणि मला सतत असं का वाटतंय की मी बाळाला जन्म देऊ शकेन की नाही। आता प्रेक्षकांनो यापुढे काय होणार आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण डेली फुल एपिसोड जे आहेत ते आपण या चॅनलवर नेहमीच अपलोड करत असतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा फुल एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।